नमस्कार. ई स्टडी एज्युकेशन या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता दुसरी मराठी नवीन अभ्यासक्रम 2026-27 या सालापासून लागू केलेला आहे. त्यामधील अंतराळवीर कविता या धड्यावरचे स्वाध्याय, प्रश्नोत्तरे, संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. कवितेतील मुलाला कोठे जायचे आहे? उत्तर आहे कवितेतील मुलाला चंद्रावर जायचे आहे. बघा, प्रश्न आ. मुलाला काय व्हायचे आहे? उत्तर आहे मुलाला अंतराळवीर व्हायचे आहे. बघा, पुढचा प्रश्न. मुलाला चंद्रावर कोणाला भेटायचे आहे? उत्तर आहे मुलाला चंद्रावर सशाला भेटायचे. बघा, प्रश्न ई. चंद्रावर जायची युक्ती किती सोपी, याचा अर्थ काय? तर बघा, याचं उत्तर आहे यानामध्ये बसून चंद्रावर जाणे ही युक्ती चंद्रावर जाण्यासाठी खूप सोपी आहे. तर अजूनही आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असेच स्वाध्याय याचे व्हिडिओ हवे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. बघा, प्रश्न ओळखा. कवितेतील मुलाने चंद्रावर जाण्यासाठी निवडलेले वाहन. तर याचं उत्तर आहे यान. प्रश्न आ. कवितेतील मुलाने सोबतीसाठी निवडलेला प्राणी. याचं उत्तर आहे ससा. बघा, पुढचा प्रश्न. विचार करा व सांगा. अंतराळातील तुम्हाला माहीत असलेल्या 2 ग्रहांची माहिती सांगा. बघा, उत्तर. पहिला ग्रह आहे पृथ्वी. बघा, पृथ्वी ग्रहाविषयी माहिती. पृथ्वी हा आपण राहतो तो ग्रह आहे. पृथ्वीवर सजीव सृष्टी आहे. पृथ्वी स्वतःभोवती व सूर्याभोवती फिरते. पृथ्वीवर पाणी, हवा आहे. बघा, दुसरा ग्रह आहे बुध. बुध हा ग्रह सूर्याच्या सर्वात जवळ आहे. बुध ग्रह सूर्याभोवती खूप वेगाने फिरतो. बघा, तिसरा ग्रह आहे मंगळ. मंगळ हा सूर्यापासून 4था ग्रह आहे. मंगळावर डोंगरदऱ्या आहेत. मंगळाला तांबडा ग्रह असेही म्हणतात. बघा, पुढचा प्रश्न पाहूया. बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. अंतराळवीर झाल्यास तुम्हाला काय करायला आवडेल ते सांगा. बघा, याचं उत्तर आहे, आता हे तुम्ही तुमच्या मनानुसार सुद्धा लिहू शकता. बघा, उत्तर. अंतराळवीर झाल्यास मला वेगवेगळ्या ग्रहांवर जायला आवडेल. त्या विविध ग्रहांचा अभ्यास करायला व पृथ्वीपासून ते कसे वेगळे आहेत याची माहिती घ्यायला मला आवडेल. बघा, पुढचा प्रश्न आहे लिहिते होऊया. बघा, प्रश्न क्रमांक 1. कवितेच्या आधारे अंतराळवीर आणि चंद्र यांच्यातील संवाद लिहा. तर बघा, आता चंद्र आणि अंतराळवीर यांच्यातला संवाद बघूया. चंद्र. या तुमचे आमच्या घरी स्वागत आहे. अंतराळवीर. तुमचे घर आमच्या पृथ्वीपासून खूप लांब आहे. चंद्र. तुम्ही यानाने आलात का? अंतराळवीर. हो. चंद्र. चला, मला माझे घर फिरून दाखवतो. अंतराळवीर. त्यासाठी तर मी आलो आहे तुमच्या घराची माहिती घ्यायला. अशा पद्धतीनं तुम्ही हा संवाद तुमच्या मनाप्रमाणे अजून वाढवू शकता. बघा, प्रश्न क्रमांक 2. चांदोबा तुझ्या शाळेत आला तर काय होईल ते लिहा. बघा, आता उत्तर. चांदोबा आमच्या शाळेत आला तर आम्हाला खूप खूप आनंद होईल. आम्ही त्याचे खूप उत्साहात स्वागत करू. त्याच्याकडून त्याच्या ग्रहावरच्या गमतीजमती आम्ही माहीत करून घेऊ व त्याला पृथ्वीवरच्या गमतीजमती सांगू. आम्ही चांदोबासोबत आनंदात वेळ घालवू. बघा, हे उत्तर जे आहे ते तुम्ही याच्यात स्वतःच्या मनानुसार बदल करू शकता. कारण लिहिते होऊया हे जे प्रश्न आहेत त्यामध्ये तुम्ही तुमच्या मनानुसार उत्तरं लिहायची आहेत. तर बघा, अशा पद्धतीनं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अंतराळवीर कवितेचा स्वाध्याय पाहिलेला आहे. धन्यवाद.